आज आपण 12th HSC क्रॉप सायन्स या विषयाचं प्रात्यक्षिक पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर 12वी क्रॉप सायन्सचा हा तिसरा पेपर आहे. हा कितवा पेपर आहे? तिसरा पेपर आहे. आणि त्या पेपरचं नाव आहे फार्म मॅनेजमेंट मार्केटिंग अँड ॲग्रो फॉरेस्ट्री. त्याला LC असे म्हणतात. त्याचा जो कोड आहे तो आहे LC. यालाच आपण शेती व्यवस्थापन, विपणन व वनशेती असे म्हणतो. आता याच्यामध्ये आपल्याला आजचं जे प्रात्यक्षिक पाहायचं आहे ते प्रात्यक्षिक म्हणजे टू स्टडी द क्रॉप रोटेशन, म्हणजे पीक फेर पालट याचा अभ्यास करणे, हे आज आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर पीक फेर पालट याचा अभ्यास करत असताना त्याचे काही उद्देश आहेत. आणि ते उद्देश म्हणजे पीक फेरपालट करत असताना मिळणारी त्याच्यातली जी माहिती, म्हणजे पीक फेरपालट करताना कोणती माहिती मिळते तर त्याबद्दलची माहिती आपल्याला पाहिजे आहे. तसंच पीक फेरपालटीचे महत्त्व आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचं आहे. आणि नंतरचे जे आहे पीक फेरपालट करताना घ्यावयाची काळजी, अशा पद्धतीने एकंदरीत या प्रात्यक्षिकाचा जो उद्देश आहे तो म्हणजे पीक फेरपालट करताना कोणकोणत्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहिल्या. आता आपल्याला माहिती असलं पाहिजे की पीक फेरपालट म्हणजे काय. त्यालाच आपण क्रॉप रोटेशन असं म्हणतो. तर पीक फेरपालट म्हणजे काय पाहत असताना एकाच जमिनीच्या भूभागामध्ये एकानंतर एक पीक घेणे. काय करणे? एकानंतर एक पीक घेणे, ज्यामुळे काय होतं, जमिनीचा पोत कमी न होता. जेव्हा आपण पीक फेरपालट करतो तेव्हा त्या जमिनीचा पोत कमी न होता तणे, किडी व रोग याचा बंदोबस्त करणे म्हणजे पीक फेरपालट होय. आलं लक्षात? पीक फेरपालट कशाला म्हणायचं? एकाच जमिनीच्या भूभागामध्ये एकानंतर एक पीक घेणे, ज्यामुळे जमिनीचा पोत कमी न होता तणे, किडी व रोग याचा बंदोबस्त करणे म्हणजे पीक फेरपालट होय. त्यालाच आपण क्रॉप रोटेशन म्हणतो. आता हे झाली व्याख्या. परंतु विद्यार्थ्यांना एक जमलिंग होत असते, किंवा बऱ्याच जणांना, शिकलेल्या सुद्धा माणसाला जमलिंग होतं. म्हणून या ठिकाणी मिश्र पीक पद्धत एक आपण घेतलेला आहे. हे ह्याच्यामध्ये नाही, परंतु तुम्हाला समजण्यासाठी मिश्र पीक पद्धत किंवा त्याला मिक्स्ड क्रॉपिंग आणि क्रॉप रोटेशन ह्या दोन्ही मधला फरकच समजत नाही, बऱ्याच जणांना समजत नाही. तर त्याच्यातला फरक समजण्यासाठी आपण या ठिकाणी हे घेतलं. तर मिश्र पीक पद्धत कशाला म्हणायचं पहा. एकाच वेळी एकाच जमिनीच्या भूभागामध्ये एकापेक्षा जास्त पिके घेणे म्हणजे मिश्र पीक पद्धत होय. आता साधारणपणे क्रॉप रोटेशन आणि मिश्र पीक पद्धती किंवा मिक्स्ड क्रॉपिंग याच्यामध्ये फरक काय आहे तर या ठिकाणी एकानंतर हा शब्द महत्वाचा आहे. एकानंतर, आणि या ठिकाणी काय आहे, एकाच वेळी. या दोनच शब्दावर आपल्या लक्षात येतं या दोन्ही मधला काय फरक आहे. म्हणून या ठिकाणी मिश्र पीक पद्धतीचं आपण एक उदाहरण घेतलंय. उदाहरणार्थ ज्वारी अधिक तूर अधिक सोयाबीन. आता हे तिन्ही पिकं आपण काय करतो,
जमिनीच्या एकाच भूभागावर किंवा एकाच क्षेत्रावर हे तिन्ही पिकं मिक्स घेतो. एकानंतर एक नाही घेत आपण, हे मिक्स घेतो. म्हणजे एक 2-3 ओळी ज्वारीच्या असतील, 2 ओळी तुरीच्या असतील, 6 ओळी सोयाबीनच्या असतील. अशा पद्धतीने एकाच जमिनीच्या भूभागामध्ये 1-2 पेक्षा जास्त पिकं घेणे, त्याला काय म्हणतो आपण? मिक्सर क्रॉपिंग. त्यालाच आपण मिश्र पीक पद्धत असे म्हणतो. तर एकंदरीत ही जी स्थिती आहे, तर ही स्थिती आपल्याला समजली पाहिजे. आता यानंतर आपण जमिनीचा फेरफारट करताना पीक फेरपालटीचे गुणधर्म आपल्याला थोडक्यात पाहायचे आहेत. आता पीक फेरपालटीचे गुणधर्म पाहत असताना आपण हे काही 3-4 गुणधर्म या ठिकाणी दिलेले आहेत, ते पाहायचं आहे. त्यालाच आपण कॅरेक्टर्स ऑफ क्रॉप रोटेशन असं म्हणतो. कॅरेक्टर्स ऑफ क्रॉप रोटेशन. तर पहिला आहे त्याच्यामध्ये वातावरणीय बदल सहन केला जातो. आता वातावरणीय बदल आणि क्रॉप रोटेशन याचा काय अर्थार्थी संबंध आहे? तर वातावरणातला जो बदल आहे, समजा या ठिकाणी आपण काय करतो, एकानंतर एक असे पिकं घेतो. मग ते पीक घेत असताना आपणाला काय होतं की वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळी पिकं असल्यामुळे त्याचा जो बदल असतो, वेगवेगळ्या पिकावर वेगवेगळं हवामान लागतं. म्हणून वातावरणीय बदल या ठिकाणी सहन केला जातो. दुसरं आहे योग्य नियोजनामुळे जमिनीची धूप थांबवली जाते. आता जमिनीची धूप त्याला आपण सॉइल इरोजन असं म्हणतो. सॉइल इरोजन म्हणजे की जमिनीची धूप कशी थांबवली जाते, तर एकानंतर एक पिकं जेव्हा घेतली जातात, तर काही पिकं हे सावलीयुक्त असतात. जसं जास्त पाला असतो आणि जास्त जर पाला असेल तर अशा पिकामुळं काय होतं, जमिनीवर पडणारा जो सूर्यप्रकाश असतो तो सूर्यप्रकाश जमिनीवर जास्त त्याची तीव्रता पडत नाही. जेणेकरून काय होतं की जमिनीची जी धूप आहे तर ती कमी होत असते. आता धूप हे 2-3 कारणाने होत असते. धूप हे कोणकोणत्या कारणाने होते? एक असतो ऊन, वारा आणि पाऊस. हे वेगवेगळ्या पद्धतीने ते परिणाम जमिनीवर करतात आणि त्याच्या परिणामामुळे जमिनीची धूप होत असते. उन्हामुळे काय होते, माती असं सुटसुटीत होते. वाऱ्यामुळे ती माती एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी वाहून जाते. आणि पावसामुळे सुद्धा किंवा मोठमोठ्या पुरामुळे सुद्धा काय होतं, एका ठिकाणची माती हे दुसऱ्या ठिकाणी वाहून जाते आणि त्या ठिकाणी डिपॉझिट होते. हे जे आहे ते धूप आहे. तर अशा पद्धतीने त्याचं धूप. त्यानंतर डाळवर्गीय पिकामुळे काय होतं, नत्राचं स्थिरीकरण केलं जातं. आता नत्राचं स्थिरीकरण करणे हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. नत्राचं स्थिरीकरण करणे म्हणजे की वातावरणामध्ये नत्राचं प्रमाण असतं, हवेमध्ये नत्राचं प्रमाण असतं आणि ते नत्राचं प्रमाण जेव्हा आपण डाळवर्गीय पिकं घेतो, डाळवर्गीय पिकं जेव्हा घेतो तेव्हा त्या डाळवर्गीय पिकाच्या मुळावर गाठी असतात आणि त्या गाठीमध्ये अतिशय उपयुक्त अशा पद्धतीचे जीवाणू असतात. त्याला आपण बॅक्टेरिया म्हणतो. ते बॅक्टेरिया काय करतात, वातावरणातला जो नत्र आहे तर तो नत्र त्याचं स्थिरीकरण करतात, डिपॉझिशन करतात आणि जशी जमिनीला गरज भासेल किंवा त्या पिकाला जशी गरज भासेल त्या पद्धतीनं त्या पिकाला नत्र पुरवण्याचं कार्य त्या बॅक्टेरिया किंवा ते जीवाणू करतात. म्हणून हे जे आहे डाळवर्गीय पिकामुळे काय होतं, नत्राचं स्थिरीकरण होतं. अशा पद्धतीनं आपण पीक फेरफारटीचे किंवा त्याला रोटेशन, क्रॉप रोटेशन याचे गुणधर्म
पाहिलेले आहे. त्यानंतर आता रोटेशन झाल्यानंतर त्याचे वेगवेगळ्या पद्धतीचे जे फायदे आहेत की क्रॉप रोटेशन का करावं किंवा पीक फेरपालट का करावं, त्याचं कारण काय, तर ते पाहिलं पाहिजे. तर त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जमिनीची सुपीकता वाढते. आता जमिनीची सुपीकता, त्याला फर्टिलिटी असं म्हणतो आपण, तर ती सुपीकता का वाढते, तर त्याचं मुख्य कारण म्हणजे जेव्हा आपण वेगवेगळ्या पद्धतीची पिकं घेतो. वेगवेगळ्या पद्धतीच्या पिकामुळे काय होतं की त्या ठिकाणी त्या पिकांचा पालापाचोळा हा जमिनीवर पडतो आणि पालापाचोळा त्याचा काडी कचरा जो आहे तो जमिनीवर पडतो आणि जमिनीवर पडल्यामुळं काय होतं, त्याचं ते पालापाचोळा असेल किंवा ते काडी कचरा असेल तर तो कुजतो आणि कुजून एक प्रकारचा नैसर्गिक खत किंवा सेंद्रिय खत त्या ठिकाणी तयार होतो जमिनीमध्ये मिसळून. म्हणून जमिनीची जी सुपीकता आहे तर ती सुपीकता वाढवली जाऊ शकते. त्यानंतर अशा वेळी अशा जमिनीला काय होतं, नत्राची आवश्यकता जास्त प्रमाणात भासत नाही. त्याचं कारण म्हणजे आताच आपण पाहिलं की वेगवेगळे पिकं घेतो आणि वेगवेगळ्या पिकाचं वेगवेगळे त्यांना खताचं प्रमाण लागतं आणि त्यामुळे त्यांची जी नत्राची आवश्यकता जास्त जमिनीला पाहिजे तर ते जास्त आवश्यकतेची गरज नसते. त्याच्यानंतर जर जमिनीत ओलावा जास्त दिवस टिकून राहतो. आता जमिनीत ओलावा कसा टिकतो, त्याचं कारण आहे की जेव्हा आपण पालापाचोळा त्या जमिनीवर पडतो तेव्हा एक मल्चिंग होते त्या ठिकाणी. आपण मल्चिंग हा शब्द बऱ्याच वेळेस ऐकला. मल्चिंग म्हणजे पालापाचोळावर अंतरणे, परंतु या ठिकाणी नैसर्गिक मल्चिंग झाल्यासारखं होतं. कसं, आपण न अंतरता तो पालापाचोळा हा प्रत्यक्षामध्ये त्या पिकाचा पडल्यामुळे त्या ठिकाणी मल्चिंग होते आणि त्यामुळे काय होतं, जमिनीमध्ये असलेली जी आर्द्रता आहे तर ती आर्द्रता हे कायम जास्त दिवस टिकून राहण्याचं कार्य त्यामुळे होतं. म्हणून पर्यायाने काय होतं की जमिनीमध्ये जास्त दिवस ओलावा हा टिकून राहतो. नंतर जमिनीचा पोत सुधारतो. आता पोत सुधारतो त्याचे अनेक कारण आहेत. त्याचे जे रेसिड्यूज किंवा वेगवेगळे भाग हे जमिनीमध्ये राहतात, तसेच कुजतात आणि जमिनीचा एक प्रकारचा हा पोत जमिनीचा सुधारला जातो. त्याच्यानंतर जमिनीत सूक्ष्म जीवाणू संख्या वाढते. आता सूक्ष्म जीवाणू संख्या जी आहे त्याला आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स असे म्हणतो. तर हे मायक्रो ऑर्गॅनिझम कशा पद्धतीने वाढले जातात, तर त्याचं एक कारण जर आपल्याला पाहायचं असेल तर वेगवेगळी जेव्हा आपण पिकं घेतो तेव्हा त्या पिकामध्ये वेगवेगळे असणारे जे जीवाणू असतात तर त्या जीवाणूची संख्या त्यामध्ये त्या जमिनीमध्ये वाढत असते आणि त्या जीवाणूची संख्या वाढली की पर्यायानं ती जमीन ही उपयुक्त होते दुसऱ्या पिकासाठी. म्हणून त्या ठिकाणी काय होतं की जमिनीत जीवाणू संख्या हे वाढली जाते. तसंच जमिनीत हवा खेळती राहते. या फेरपालटीमुळे जमिनीत काय होतं, हवा खेळती राहते. आता जमिनीत हवा खेळती कशी राहते, तर जेव्हा आपण जमीन नांगरतो तेव्हा त्या जमिनीमध्ये काय होतं, ती जमीन खोलवर अशी नांगरली जाऊ शकते आणि नांगरल्यामुळं जमीन ही भुसभुशीत होते आणि जी जमीन भुसभुशीत होते अशी जमीन पुढील पिकासाठी अतिशय उपयुक्त असते. म्हणून ज्या जमिनीमध्ये हवा जास्त खेळती, ज्या जमिनीमध्ये पाण्याचं पर्क्युलेशन व्यवस्थित, ज्या जमिनीमध्ये अन्नद्रव्याची मात्रा जास्त, त्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न आपणाला मिळू शकतं. म्हणून जमिनीमध्ये जी हवा खेळती राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण त्या पिकं हे ज्या ठिकाणी हवा खेळती असेल तर त्याच ठिकाणी पिकं हे जोमाने वाढू शकतात, अन्यथा वाढू शकत नाही. त्यानंतर
हा जो मुद्दा आहे, अधिक पैसा न घालता जास्तीचे उत्पन्न मिळते. आता या ठिकाणी शेतकऱ्याला काय असतं की अधिकचा पैसा हा मोजावा लागत नाही. त्याचं कारण एक आहे, कारण कुठल्याच पद्धतीचं तंत्रज्ञान तिथं वापरण्याची गरज नसते. जेव्हा आपण एखादं तंत्रज्ञान, क्लिष्ट तंत्रज्ञान किंवा एखादं महागडं तंत्रज्ञान आपण त्या फार्मिंगसाठी उपयोगात आणतो किंवा त्या जमिनीच्या लागवडीसाठी किंवा त्याच्या नियोजनासाठी उपयोगात आणतो, तेव्हा त्या ठिकाणी हा जास्त पैसा लागतो. परंतु या ठिकाणी तसे कुठलीच गोष्ट नाही. म्हणून काय होतं की जमिनीमध्ये अधिक पैसा न घालता जास्तीत जास्त उत्पन्न हे शेतकऱ्याला मिळू शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मजुराचं नियोजन करणं या ठिकाणी फार सोपं जातं. आता नियोजन करणं काय होतं, मजुराचं जेव्हा एक पीक झालं की दुसरं पीक येतं, त्यामुळे त्यांना वेळ भेटतो आणि त्या वेळ भेटत असल्यामुळं कोणते मजूर आपणाला आवश्यक असतात किंवा कुठले मजूर आपण आपल्या शेतीमध्ये आणावे किंवा कामावर लावावे यासाठी आपणाला वेळ भेटतो थोडासा. आणि वेळ भेटत असल्यामुळे वर्षभर त्या ठिकाणी जी अल्टरनेट पिकं असल्यामुळे एकानंतर एक पीक घेतले असल्यामुळे त्या ठिकाणी मजुराचं व्यवस्थापन करण्यासाठी आपणास भरपूर वेळ मिळतो. नंतर लहान शेतकऱ्याला ही पद्धत फार फायदेशीर आहे. आता लहान शेतकऱ्याला फायदेशीर का आहे, त्याचं कारण एक आहे की जेव्हा मोठे शेतकरी असतात तेव्हा त्यांच्याकडे भरपूर जमीन असते आणि भरपूर जमीन असल्यामुळं त्यांना एकच पीक जास्त क्षेत्रावर घेता येतं. परंतु या ठिकाणी एक पीक हे जरी कमी क्षेत्रावर घेतलं असेल तरी त्या शेतकऱ्याला अनेक पिका त्या ठिकाणी जेव्हा घेतली जातात तेव्हा त्याच्यातून त्यांना फायदा मिळतो, म्हणजे लवकरात लवकर फायदा मिळतो. म्हणून काय होतं, लहान जी शेतकरी असतात त्यांच्यासाठी ही पद्धत म्हणजे पिकाची फेरपालट करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता हे झाले एकंदरीत हे सर्व फायदे. परंतु एखादी गोष्ट जेव्हा चांगली असते तेव्हा तिचे काही दुर्गुण असतात किंवा वाईट गुण असतात किंवा त्याचे काही तोटेसुद्धा असतात. परंतु या ठिकाणची जी पिकाची फेरपालट आहे किंवा ज्याला आपण क्रॉप रोटेशन म्हणलेलं आहे, याचे सुद्धा काही थोड्या प्रमाणात तोटे आहेत. आणि त्याचा पहिला तोटामध्ये म्हणजे एकाच जमिनीत एकच पीक वर्षानुवर्षे घेणे. आता ह्याचा फार तोटा होतो. या ठिकाणी काय होतं, जेव्हा आपण एखादं पीक, समजा डाळवर्गीय पीक जर वर्षानुवर्षे तेच पीक जर घेतलं, जे चक्रीय पद्धतीनेच घेतलं, परंतु एकच पीक आपण वर्षानुवर्षे घेतलं तर काय होतं, त्या पिकामध्ये जे आपल्याला उत्पन्न मिळायला पाहिजे ते जास्त मिळत नाही. त्याचं कारण एक आहे, जमिनीमध्ये जे असलेले ठराविक अन्न घटक ते पीक काय करतं, ते नेहमी ते शोषण करतं आणि शोषण केल्यामुळं जमिनीमधला जो अन्नद्रव्याचा साठा असतो तो कमी होतो आणि पर्यायाने काय होते, ती जमीन नापीक व्हायला सुरुवात होते. म्हणून वर्षानुवर्षे एकच पीक घेणं अतिशय धोकादायक आहे. त्यासाठी काय घेतलं पाहिजे शेतकऱ्यांनी की एका वर्षी डाळवर्गीय पीक घ्यायला पाहिजे, दुसऱ्या वर्षी समजा तेलवर्गीय पीक, नंतर धागावर्गीय. जसं आपण क्रॉपिंग स्कीम पाहिली तर क्रॉपिंग स्कीम प्रमाणे वेगवेगळी पिकं हे शेतकऱ्यांनी घेतले पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याला त्याचा फायदा होऊ शकतो किंवा त्याला लवकरात लवकर उत्पन्न होऊ शकतं. म्हणून एक पीक घेणं हे. तसंच त्याचा दुसरा एक दुष्परिणाम काय होतो, काही पिकं हे सोटमूळ वर्गीय असतात आणि काही पिकं हे आगंतुक मूळवर्गीय असतात. याला आपण टॅपरूट सिस्टीम आणि ॲडव्हान्टेजियस रूट सिस्टीम क्रॉप्स असं म्हणतो. तर ते पिकं काय करतात, जर समजा टॅपरूट सिस्टीमची असतील
तर खोल अन्नद्रव्य जमिनीतलं ते शोषण करतात आणि ॲडव्हान्टेजेस रूट सिस्टीममधले जर असतील ते वरचं थोड्याशा वरच्या लेअरचा अन्न हे शोषण करतात, ज्यामुळं काय होतं, या दोन्हीमुळं संतुलन घडलं जातं. परंतु एकच पीक जर घेतलं तर ही सुद्धा चेन डिस्टर्ब होते, पर्यायानं त्याचा त्या जमिनीवर त्या शेतकऱ्यावर हा दुष्परिणाम होतो. म्हणून वर्षानुवर्षे एकच पीक घेणं हे शक्यतो टाळणं महत्त्वाचं असतं. आणि दुसरा त्याचा जो ड्रॉबॅक आहे किंवा त्याचा जो तोटा आहे तो म्हणजे जास्त मागणी असणारे पीक जास्त प्रमाणात घेऊ शकत नाही. आता काय होतं, एखादी वेळ अशी येते की एकाच पिकाला डिमांड जास्त असतं, मागणी जास्त असते बाजारामध्ये, आणि मागणी जरी जास्त असली तरी पण आपणाला माहीत नसतं की कोणत्या पिकाला नंतर मागणी येणार आहे. म्हणून आपण काय करतो, वेगवेगळ्या पद्धतीचे पिकं हे थोड्या थोड्या प्रमाणावर घेतो. पर्यायानं त्याचा या पिकाची जी फेरपालट आहे त्याच्यावर परिणाम होतो आणि जेणेकरून त्याचा परिणाम इनडायरेक्ट शेतकऱ्यावर सुद्धा होऊ शकतो. असं एकंदरीत आपण पिकाची फेरपालट हे सर्व अगदी सविस्तर पाहिलं आहे. जर समजा तुम्हाला याच्यामध्ये समजलं नसेल तर माझ्या मोबाईलवर कॉन्टॅक्ट करू शकता.